लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार गावचे ग्रामदैवत मुंबादेवीच्या मंदिरास क वर्ग तीर्थस्थळ म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली। या निमित्ताने या तीर्थस्थळाच्या विकासाबाबत, देखभालीबाबत आणि मंदिराच्या पूजापाठाच्या दृष्टीने नियोजन करून हिवरे बाजार गाव संस्कृत ग्राम करण्यासाठी नव्याने व्यवस्था केली जाणार आहे। दरम्यान श्रीराम नवमी निमित्त 16 ते 23 एप्रिल दरम्यान हिवरे बाजार मध्ये श्रीराम कथा निरूपण सप्ताह होणार आहे। गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी हिवरे बाजार मध्ये ग्रामस्थ सभा झाली। मराठी नववर्षाच्या शुभेच्छा ग्रामस्थांनी एकमेकांना दिल्या। पद्मश्री पोपटराव पवार यांनी यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले। 16 ते 23 एप्रिल दरम्यान चैत्र पौर्णिमा ते हनुमान जयंतीपर्यंत होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे। रामायण अभ्यासक ह.ब.प. समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ अमृतवाणीतून पंचक्रोशीतील भाविकांना श्रीराम कथा श्रवण करण्याचे भाग्य लाभणार आहे। श्रीराम कथेचे आयोजन ही सर्व हिवरे बाजार परिवारासाठी तसेच राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारिता, प्रामाणिकपणे गुणवत्तादायी कामे करणारे ठेकेदार या सर्वांसाठी पुण्य पर्वणी गावाने मानली आहे। या सर्वांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे। न तोहम कामय राज्यनम स्वर्ग नापुनर्भवम कामय दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम। हा श्रीकृष्ण अर्जुन संवादातला पेहरा आहे आणि ते काय म्हणतात, मला राज्य उपभोगण्याची इच्छा नाही, स्वर्ग आणि मोक्ष भावनाही मला नाही, माझी एवढीच इच्छा आहे की मानवाचे दुःख नाश करण्याचे काम माझ्या हातून अखेरपर्यंत घडो। बाबर हे संस्कृत वाचलं काहीच कळालं नाही, पण खालचा प्यारा वाचल्यावर जेवढे लक्षात आलं तेव्हा मी सगळे याच्यातून मी कुराणमधून काय संदर्भ काढले, काही बुद्ध। आता मी 2 दिवस याला होतो लुंबिनी नेपाळमध्ये, म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा जन्म जिथं झाला। आपण काय शिकलो की लहानपणी त्याने एकांतविधी पाहिली, हे भुकेलेला पाहिला, हे असू शकतं, पण दुसरी बाजू ही आहे की तिथे शपथविधी व्हायचा होता राजांचा, म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांचा, आणि प्रधानाने सांगितलं की तुम्हाला शपथविधी घ्यायचा, पण कॅबिनेट बसला दुष्काळ पडलेला आणि कपिल वस्तू आणि कौल राजाचा जो संघर्ष, रोहिणी नदीला पाणी कमी आलं आणि वरचे आणि खालचा संघर्ष सुरू झाला आणि तिथं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आपण पुढे करू शपथविधी। त्यावर भगवान गौतम बुद्धांनी त्यांनी सांगितलं की आता काय अपेक्षित आहे तुम्हाला, हे सगळं म्हणजे शस्त्र हातात घ्या, तो धरण तोडू पहिलं तर आपल्याला पाणी प्यायला मिळेल। आणि अशी परिस्थिती आल्यावर नम्रपणाने गौतम बुद्धांनी सांगितलं की माझा जन्म मानवी कल्याणासाठी आहे, त्यामुळे मी अकल्याणाचं काम करणार नाही, मी जगाच्या शांततेसाठी आलेलो आहो। आणि त्यांनी राजवाडा सोडला आणि जंगलात गेल्यावर पहिलं शाल वृक्षाच्या खाली त्यांना प्राप्ती झाली ज्ञान, आणि पुढे मग पिंपळ। तर आपण यावर्षी एक वन तयार करतोय जूनमध्ये, त्याची पुढची कल्पना आहे। सगळ्या धर्मातले आराध्य वृक्ष जे आहेत ते आपण एक लावणार आहोत। म्हणून यातून ती कल्पना आली का हे वाचलं तर तुम्हालाही कळालं नाही, मलाही कळालं नाही, मग इतका अफलातून संदेश आहे की मला राज्य उपभोगण्याची इच्छा नाही, स्वर्ग आणि मोक्ष भावनाही मला नाही, माझी एवढीच इच्छा आहे की मानवाचे दुःख नाश करण्याचे काम माझ्या हातून अखेरपर्यंत घडो। हा श्रीकृष्ण अर्जुन संवादातला प्यारा आहे आणि त्याचा आता एक मोठं आहे। आम्ही ज्यावेळेला आपलं हे तयार होईल ना, जशी राजमुद्रा आहे संसदेवर, विधानसभेवर, तसं आपल्या ग्राम संसदेवर याची एक मुद्रा करणार आहेत आपण। हा संदेश आपल्याला त्यात द्यायचा। म्हणून मी जे आता काल मी दिवसभर भंडारा डोंगरावर, परवा दिवशी भंडारा डोंगरावर 150 हेक्टरचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि मोठा कार्यक्रम, तृतीय पंथी ज्या 4 लोकांनी मोठं काम केलंय त्यांचा सत्कार तिथल्या भंडारा डोंगरावर देवस्थान ट्रस्ट आणि देवस्थान ट्रस्ट आणि आळंदी यांनी ठेवलेला होता। आता माझे हास्य, आणि त्यांनी जे काम करतात ती 4 लोक खूप आपल्यातून काम करतात आणि तिथं त्यांनी अर्जुन वृक्षाची लागवड केली होती। कारण महाभारतामध्ये अर्जुनाचं जे पाथर्डी आपण म्हणतो, त्यांनी तृतीय पंथ
आणि शिखंडी आहे तृतीयपंथी होते. ती मान्य केले का त्यांचेच वंशज येते. म्हणजे महाभारतात जे केलं योगदान दिलंय आणि म्हणून आपण सर्व समाजाला बरोबर घेऊन गेलो तरी तिथे म्हणून तिथे आपण 150 हेक्टरचं प्लॅनिंग करताना या राशी आणि नक्षत्र आता असे बरे आता आर्मीच्या कॅम्पसमध्ये औरंगाबादला तिथला एक खूप चांगला ग्रुप तो आता त्यांना तिथल्या ब्रिगेडरनी आता पहिले 20 हेक्टर दिला आणि ते म्हणजे तुम्हाला 100 हेक्टर देतो. त्यांना आपण सगळं फुकट मदत करतोय आपण. मी स्वतः तिथे जाऊन आलो. ते लोकांचे मोठे उद्योगपती आहेत औरंगाबादचे केळकर म्हणून ते त्यांना मदत करतायत. त्यांना आपण मदत आणि 23 एप्रिल 2024 आदर्श गाव हिवरे बाजार येथे रामकथेचं आयोजन केलं गेलेलं आहे. आता गेल्या वर्षी पाडव्याला ठरवलं होतं आणि कारणही असंच होतं की रामनवमी ते हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे हिवरे बाजारमध्ये होत असतो आणि या सप्ताहाच्या निमित्ताने गावकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी होती की आपल्या गावात रामाचंही मंदिर नाही, पांडुरंगाचंही नाही, माऊली ज्ञानोबाचं तुकोबरायचं नाही, तर आपल्याला मंदिर करता येईल का. आणि त्यासाठी लोकवर्गणीतून मग 1920 मध्ये कोविडच्या कालखंडात एक छानसं मंदिराची निर्मिती झाली. पण मंदिर करताना शेजारी आपण शाहू फुले आंबेडकर वाचनालय सुद्धा उभं केलेलं आहे आणि अमृत महोत्सवी ग्रामविकासाचं शिल्प म्हणून एक सुंदर आणि देखलं प्रवेशद्वार तयार केलेलं आहे. त्या निमित्ताने गेल्या वर्षी रामकथा ठेवली होती आणि योगायोग घडून असा आला की 22 जानेवारीचं अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचं आगमन होत असताना त्याचं साक्षीदार होण्याचं निमंत्रणही मला मिळालं आणि त्याचबरोबर मूर्ती जी रामलल्लाची घडली त्या मूर्तीचा जो काही वेगवेगळे पीस निघले त्यातला एक शिलेचा अंश प्रसाद म्हणून हिवरे बाजार परिवाराला मिळाला. खरं म्हणजे राम हा सर्वांमध्ये आहे, निसर्गात, पाण्यात, नैसर्गिक साधन संपत्ती, मानवात आणि कुठल्याही एक पक्षीय पार्टी किंवा जात हा विषय नाही. आणि प्रभू रामचंद्राचं राम आगमन झालंय तर रामराज्य येण्याच्या दृष्टीने ग्रामराज्य यावं ही संकल्पना आम्ही या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये घेतलेली. कारण एक अंश म्हणून आम्हाला हिवरे बाजारमध्ये वनविकास, जलसंधारण, कुरण विकास, दुग्ध व्यवसाय किंवा मृतसंधारण ही कामं करायला मिळालेली. कारण राम राज्यामध्ये सर्व आनंदी होते. कारण घरातून प्रभू रामचंद्र निघाल्यानंतर त्यांनी स्वतःचं सैन्य बरोबर नेलं नाही, पण त्यांना जी लढाई करायची होती नीती आणि मूल्याची त्यासाठी त्यांनी सर्व आदिवासी जनजाती, पशु पक्षी, प्राणी सर्वांना बरोबर घेऊन एक मोठी फौज निर्माण केलेली होती. कारण त्यांना सामाजिक आणि आर्थिक दरी हा राजा आहे किंवा उच्चवर्णीय आहे हे दाखवायचं नव्हतं आणि ते अपेक्षितही नव्हतं. त्यांना सर्व समाजाला बरोबर घेऊन आनंददायी राष्ट्र निर्माण करण्याची ग्रामराज्याची संकल्पना होती. म्हणून त्याच पद्धतीने जर आपण शेबरीची बोरं किंवा केवटाचं नावेतून पैलतेरी करून देणं, जटावीचा सहभाग, गिलहरीचा सहभाग, वानर सेनेचा सहभाग या सगळ्याच गोष्टी पाहिल्या आणि लक्ष्मणाला बाण लागला त्यावेळेस मारुती राणी द्रोणागिरी उचलून आणला आणि त्यावरची दिव्य वनौषध दिली. म्हणजे आपण जर उत्तम आयुष्यमान त्रेतायुगमध्ये होते म्हणजे प्रभू रामाच्या कालखंडात होते, राम राज्यामध्ये होतं आणि म्हणून आयुर्वेद असेल, योगा असेल, आपण एवढे मागे जातो. कुठेही आरक्षणाचा संघर्ष नव्हता, गरीब श्रीमंताची दरी नव्हती, आदिवासी सवर्ण असाही कुठलाही भेदभाव नव्हता. आणि राम कथेचं सगळे 7 खंड आपण कांड जर पाहिले तर ते निसर्गात, पशुपक्ष्यात, कंदमुळात त्यांचं खाणं, जंगलात जे आहे नैसर्गिक साधनसाथी तेच बांधून घर बांधणं, त्यांनी महाल बांधला नव्हता. निसर्गात जे मिळालं तेच घेऊन राहिले होते आणि शिवाय हे सगळं करत असताना विश्वास समाजाला देत होते आणि त्यामुळं समाज त्यांच्याबरोबर येत होता. आणि आरक्षण म्हणाल किंवा जाती संघर्ष हे काही नव्हतं.
एक नीती आणि मूल्याची बैठक निर्माण झाली. म्हणून आपण आजच्या ज्या समस्या आहेत, अमृत महोत्सव झाला, काल आला आहे 75रीत, आज पुढच्या 25 वर्षात आपल्याला काय करायचं, तर जे निसर्ग आखून घेतलंय ते निसर्गाला परत द्यायचं. आणि ते परत द्यायचं असेल तर आता राजकारणातील, प्रशासनातील आणि समाजकारणातील नीती आणि मूल्यांची वृद्धी होणं हेच खरं रामराज्यातलं ग्रामराज्य आहे. आणि याच संकल्पनेतून वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता पुढे हिवरे बाजारमध्ये गेल्या 25 वर्षात ज्यांनी सहभाग दिला, 4 स्तंभ लोकशाहीचे, ज्या कॉन्ट्रॅक्टरनी गावामध्ये छान चांगलं काम केलं त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आणि तो महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने करणार आहोत. का ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दुष्काळात सर्वात मोठं चिंतन करून शेतकऱ्यांचं खूप मोठं चिंतन त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि खडकवासला धरण बांधताना त्याला जो चुना पुरवायचं काम होतं तो ठेका महात्मा ज्योतिराव फुलेंच्याकडे होता. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यावेळेस बिल गेलं, समोरच्याने विचारलं की एवढं झालं, आणखी थोडं वाढवून बिल द्या. त्यावर त्यांचं उत्तर होतं, मी राष्ट्रासाठी आणि समाजाच्या भवितव्यासाठी ठेकेदारी करतोय, पैसे कमावण्यासाठी नाही. एवढं मोठं नीतिमूल्य हे आपल्या गुत्तेदारीच्या पायथ्याशी आहे. म्हणून गुत्तेदारी वाईट नाही, पण गुत्तेदारीतून गुणवत्तादायी कामं नाही झाले की मग आपण सर्वजण जी टीका आता करत असो त्याला सामोरं जावं लागतं. म्हणून ज्याही लोकांनी हिवरे बाजारमध्ये खूप चांगलं काम केलं, भले त्यांनी बाहेर चुकीचं केलं असेल, पण मी फक्त हिवरे बाजारच्या कामाचा विचार करतो आणि अशा गुत्तेदारांचा सन्मान आहे. पुन्हा महाराष्ट्राची वारकरी परंपरा, ज्या बैठकीवर हे मूल्य उभे राहिलेले आहेत त्याचं आराध्य दैवतच म्हणू भ.प. मारुती बाबा कुरेकर यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. अयोध्या शिलान्यासासाठी समितीवर असलेले भ.प. भास्कर गिरीजी बाबा असेल, भ.प. नारायण बाबा जाधव, डॉक्टर बाबा, त्यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मिळाला. भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, भ.प. उद्धव महाराज मंडलिक. मग अशी मंडळी जी आहे की तो आपल्या सर्वांच्या समोरचा आदर्श आहे. म्हणून महाराष्ट्राची वारकरी परंपरा जात पात आणि धर्माच्या पलीकडे भेदभाव अमंगळ सांगणारी आहे. आणि त्याच दृष्टीने या संतांनी सुद्धा तुकोबरायची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांच्या गाथा आणि अभंग, नाथांचे भारुड असेल, संत सावताबाबांचं कांदामुळा भाजी असेल, ही सगळी जी देणगी आपल्याला आहे त्याची सुद्धा मांडणी आपण यामध्ये करणार आहोत. तर अशा पद्धतीची ही संकल्पना आहे आणि सगळे योग या पद्धतीने जुळून आलेले आहेत. ते काही ठरवून काही केलं नाही, सर्व जुळून आलेले आहेत. आणि मग पुन्हा काही संस्कृत ग्राम करण्याच्या दृष्टीने, त्याचबरोबर गावामध्ये ग्रामपंचायत सोसायटीच्या दृष्टीने जे काम चालू आहे त्यात गावाचा लोकसहभाग देऊन ग्रामविकासाचं पहिलं मंदिर उभं करायचं आहे आम्हाला. तर अशी संकल्पना आहे. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.